तर मित्रांनो मागाशी भाईदाने टाकली होती पगोली, तर बोलते बघू मी उकवते ही पगोली. हेच पटकन हा तू बघ आई सौदे गॅरंटी दिली होती भावाने आणि कसला काढलाय बघ कडक. तर बघा मित्रांनो भाईदाने कसला काचक्या काढलाय आणि आपण मस्त आता थंबनेलला फोटो घेऊया याचा. कडक साईजचा आहे. विनाय तयार पगोली उकवण्यासाठी आणि चाललाय तो आणि खेचला एक बारकाचा चिंबोरा. एक नंबर. मागाशी मी ती गॅरंटी दिली होती, बोललो होतो इथं ती सेफ आहे म्हणून इथं चिंबोरा भेटेल, हा पण भेटलाय बारका साईज आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बरेच दिवस आपण काय खाडीत चिंबोरी पकडण्यासाठी आलो नव्हतो, तर आज आपण आलो चिंबोरी पकडण्यासाठी 1 महिन्यानंतर. तर माझ्यासोबत आहे भाईदा. तर भाईदाचा पण यूट्यूब चॅनल आहे. तर भाईदा चॅनलचं नाव सांग तुझ्या. नमस्कार म्हणजे मी ऋषिकेश कडू, माझं यूट्यूब चॅनलचं नाव भाई कडू ब्लॉग्स. तर नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा माझ्या पण चॅनलला. मी पण हा ब्लॉग माझ्या पण चॅनलला असणार आहे. खेकडे पकडण्याचा ब्लॉग पहिलाच ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवर. लास्ट 2-3 ब्लॉग मला असं वाटतं 4-5 ब्लॉग झालेत. तर आता हा ब्लॉगसुद्धा पडणार आहे, तर मला नक्कीच सपोर्ट करा. आणि तसंच विनयच्या चॅनलला सपोर्ट करतात तो तसाच करत राहा आणि अजून पुढे जाऊ दे. आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्कीच झाला असेल तुमच्याकडनं, तरी पण मी पुन्हा सांगतो कमेंट करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, भाईदाच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. मोबाईल द्या. तर मित्रांनो आपण पगोलीला खाद्य लावलं कोंबडीचे पाय. आणि बघूया, आपण नेहमी आखोनीमध्ये चिंबो पकडण्यासाठी येतो. आज जरा आपण लोकेशन चेंज केलेलं आहे. तर पहिली पगोली टाकतो. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर पहिली पगोली टाकतो गाईज. आणि भरती का अजून आली नाही, आपण या पटापट पगोल्या टाकून घेऊया. आणि जास्त काय पगोल्या टाकताना तुम्हाला दाखवत नाही, कारण व्हिडिओ आपली मोठी होईल. एक 3 ते 4 पगोल्या टाकताना दाखवतो. पगोल्या काय जास्त आणल्यात नाही, फक्त 20 पगोल्या आणल्यात आणि 20 पगोल्यांमध्ये आपल्याला काम 25 करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पटापट आपण या पगोल्या टाकून घेऊया. तर मित्रांनो दुसरी पगोली टाकतोय. बघितलं तर या साईडला एकदम जालकाठी एरिया आहे, चिंबोरा येण्याची शक्यता जास्तच जास्त आहे. तर आपण इथे एक पगोली टाकून घेऊया. काय गेला डॉक्टराबर शिकला. तर मित्रांनो ही आपली शेवटची पगोली. आणि बघू शकता या साईडला एक पौल आहे, म्हणजे बोलला तर टी शेपमध्ये आहे. तर इथे चिंबोरा लागण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपण इथे ही शेवटची आपली पगोली टाकून घेतोय. तर मित्रांनो आता एक 15 ते 20 मिनिटांनी भेटू. नंतर येऊ आपण पगोल्या उकवायला. अजून काय भरती काय आली नाही. एक 15 ते 20 मिनिटांनी भरती येईल, तेव्हा येऊ आपण चिंबोरी उकवायला. तर चला 15-20 मिनिटांनी भेटू. 15 minutes later. तर चला मित्रांनो जाऊ आपण आता पगोल्या उकवायला. भरपूर वेळ गेला तसा पाणी भरण्यासाठी या साईडला. तर आता पगोल्या उकवायची सुरुवात करूया. मोबाईल देऊया भाईच्या हातात. आणि इकडे भाईदाचा पण दुसरा ब्लॉग चालू आहे आखादे इकडे. तर पहिली पगोली आपली एक कट गेली. तर मित्रांनो आलोय दुसऱ्या पगोली जवळ. पाहू शकता दुसरी पगोली सुद्धा खाली. आणि जाऊया तिसऱ्या पगोलीकडं. आत्ता मात्र खाली, पुन्हा एकदा खाली. अपयशांवर अपयश, अपयशांवर अपयश. परंतु आम्हाला माहिती आहे नक्कीच एकतरी चिंबोरा असा लागेल एखादा फटका बॅटरी खाली आला का डायरेक्ट षटकार. तर
भाईदा लांब आहे, त्याला जरा बाहेरच ठेवलाय कारण पाय बी सटकला. तर व्हिडिओच्या नादात आपला मोबाईल जायचा. तर बघू शकता गाईज, ही आपली पहिली बोनी आहे आणि भाईदाच्या ब्लॉगमध्ये 2 चिंबोरी दाखवलीत आपण आलेली. हे बघा, खोट्या नाही बघा, तुम्हाला दाखवतो लाईव्हमध्ये. हा एक खाली आहे आणि हा दुसरा, आणि आख्यामध्ये ठेवला बांधून. 2 आहेत ना त्या. त्या 2 आहेत. तर मित्रांनो, मागाशी भाईदाने टाकली होती पगोली, तर बोलते बघू मी उकवते ही पगोली. खेच पटकन. हा तू बघ, आई सौदे गॅरंटी दिली होती भावाने. आणि कसला काढलाय बघ, कडक. थांब 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 थांबेला पुढे मध्ये. तर बघा गाईस, नाकवा पहिल्यांदा आला होता खाडीमध्ये, पण काम फिट केलाय. त्याने गॅरंटी दिली होती, पण भाईला मानला पाहिजे मित्रांनो. मला नाही एवढा मोठा आला, पण भाईला आलाय. थांबा थांबा थांबा, कडक कडक. थांब, हाणू खाणू. कसा वाटते तुला? कसा म्हणजे मेहनत पाहिजे पब्लिक मला. पब्लिक खुश. नाही खुश म्हणजे विषय असा आहे, हा मगच आपण सकाळपासून फिरतून हा एवढूसा असाच भेटते. आणि ह्यो आता असला भेटलाय जरासा. हा आणि जीवाला. मी चॅलेंज पगोलीला तर मी काढलेले आहे. हा, तर बघा मित्रांनो, भाईदा बोलला होता आणि ही अपेक्षा आपल्याला जास्त होती इथे आपल्याला. तर बघा कसला ढेंगे आहे, एवढा बघ. कडक बाबा. काम 25च झालेलं आहे. चला, घे चल आख्यामध्ये टाक. कसं वाटतंय? कसं वाटते तुला कसं म्हणजे वाटतंय सांग? मला एकदम म्हणजे हो, आता जरा आनंद वाटला ही साईज बघून. मागतपासून आपल्याला बारकी बारकी चिंबोरी भेटत होती, तर मी व्हिडिओ पण नव्हतो करत. तर भाईदा बोलते का मी काढतोय, बोलतो बघू दे, बोलतं मला भेटते काय. तर भावाचे लक आहेत आणि भावाला मस्त मोठ्या साईजचा चिंबोरा भेटलेला आहे. तर वहिनी बघा, भाईदा पण झाला हो कोणी नाकवा. मी नाकवा झालो. तर बघा मित्रांनो, भाईदाने कसला काचक्या काढलाय आणि आपण मस्त आता थंबनेलला फोटो घेऊया याचा. कडक साईजचा आहे. तर गाईज, ऋषी भाईला जरा आवड आली चिंबोरी भेटतात याच्या मुले. तर बघूया. चला चला चला, ठीक आहे ठीक आहे, काय नाही. जरा हां, जरा जागा बदलव. पगडी झाला तिकडे टाक. इकडे टाकू पटकन. टाक. जड लागते पण येई नाही का? नाही नाही, ते पायाच्यामुळे तसं वाटतं तुला. विनय निघला पाहिजे हो. बघू आता, गॅरंटी तर देऊ शकत नाही कारण भरपूर पगोले आपल्या लॉस गेले. बारकी तरी काराची. नाही हे देवा गणपती बाप्पा काहीतरी येऊ दे, तसलीच एक भेटू दे फक्त. त्या दोघांचा काम होईल हो. पाल्याशिवाय कायच हाताला लागत नाही ना, त्या पगोलीन मीच गुतते. मग चिंबोरा गुताला पाहिजे तर मी गुतते. काय नाही रवीने, लक्ष तेवढंच होतं वाटतं माझं. आता तू कार पुढच्या 2. चालेल चालेल चालेल. एकदा विनय तयार पगोली उकवण्यासाठी. आणि चाललाय तो 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 आणि खेचला एक बारकाचा चिंबोरा. एक नंबर. मागाशी मी ते गॅरंटी दिली होती, बोललो होतो इथं टी सेफ आहे म्हणून, इथं चिंबोरा भेटेल. हा, पण भेटलाय, बारका साईज आहे. पुन्हा एकदा नक्कीच असा पगोली खेचताना व्हिडिओ आम्हाला काढायचे असते प्रत्येक टायमाला. म्हणून आम्ही ट्राय करत असतो की बाबा खेचताना आला ना, भले तो पडला तरी चालेल पण तो दिसला पाहिजे. चला, मीडियम साईजचा आहे. तर काय बोलशील विनय आता? जरासा गॅरंटी दिली होती मागाशी, आणि आज एक हा टी शेप आहे, तू बोलला होतास मागाशी. मागाशी भाईदाने जशी गॅरंटी दिली होती
तशी मी सुद्धा गॅरंटी दिली. चिंबोरी भले आपल्याला कमी भेटली, नाही तसं गॅरंटी नाही, गॅरंटी फिक्स झाली आपली. guarantee कशी आपला म्हणजे शब्दच काढवायचा एक हे आहे. हम्म. जो आपण बोलतो खरा कर. चला टाकूया बोली आपली मस्त आहे की. तर मित्रांनो, आपल्याला एक मोठा चिंबोरा भेटलाय. तो आता आपल्याला बांधायला लागेल. तर बांधण्याची प्रोसेस मागाशी तुम्हाला दाखवली. तिथं काय व्यवस्थित बांधायला भेटत नव्हता. मोठा चिंबोरा म्हणजे सोपा बांधायला बारक्यापेक्षा. हा, बोट भेटला तर कामच फिट करील ह्यो. नाही थांब थांब फांगरा तरी ओके. जरसं फांगरे करू दे, वरती बघू दे आम्हाला. पाय धरून ठेव त्याला फांगरे वरती करू दे. तर बघा कैसा माल है बेटवा. काढू काय फोटो? काय जाता मस्त की बांधूया याला. असला मोठा आहे हे बघा. आता रस्सी पण मोठी घेतली जायची. असं पल्लाला नको तर बघा कसलं वाचल्यानं बघा ना अंग. टाल्या वाजवेल टाल्या चावला तर. आणि चपलांची पण टाकता येतो. पण एवढ्या लांबून कसा काय येईल तो? येईल आला की ताकद बघशील नाही भाई. जाम ताकद लावले यांनी. काय मारण्याची ताकद लावले. जेसी विजरती एक प्रकारची. आला ना आता. कसली ताकद लावते बाबा. त्याला समजलं आता आपली पानं मुलं. आता बघ की आपल्या पालख्या झाल्या. बांधला तर बघा कसला बिग साईजचा आहे ना माल. तर मित्रांनो, आजच्या साईजचे खेकडे आपण नेहमी जास्त पकडतो, पण आज आपल्याला हाच मोठ्या साईजचा भेटलाय. म्हणजे बोलला तर आज की बडी कॅच हाच चिंबोरा आहे. कैसा लगा हिला डाला ना. हा कैसा है माल. तर विनय बोलतो की हा अशा एवढ्या साईजचे चिंबोरे तो नेहमीच पकडतो. पण मी आज आलो. मी आल्यापासून मीडियम साईज आणि छोटी साईज बघायला भेटली. पण जेव्हा हा मी काढला ना, तेव्हा डायरेक्ट 7वा मंजिल छुपे आ गया. इतका आनंद झाला भाई. पैसा वसूल झाला. वसूल म्हणजे भाई साईज काय. बांधताना ताकद लावत होता ना. मला तर वाटत होता हा बांधूनच देणार नाही. जाम ताकद आहे त्याला. पण आज मजा येईल. आज मजा येईल काहीतरी. तर बघूया मित्रांनो, शेवटची पालवणी आहे आपली ही. आणि याच्यानंतर आपण पगोल्या काढू. आणि पिशवी मस्त रेडी केली आपण. चिंबोरा मस्त बांधलाय. कारण आता ओटीची वेळ होईल. तर आपण पटापट आता या पगोल्या उकून घेऊ. हा चिंबोरा भेटल्यानंतर मला जितका आनंद झाला ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद घरी कीर्तीला बघून होईल. कीर्तीची रिॲक्शन तुम्हाला नक्की दाखवेन मी. आता आम्ही चाललोय, म्हणजे काढत निघणार आहेत. आता बघू दे आपल्याला काय भेटतंय का. जाता शेवटची पालवणी. तर चला मित्रांनो, शेवटची पालवणी बघू. आता भाई दाल दिले आपण पगोली उकवायला. चला, परतीचा प्रवास आणि पगोल्या गुंडायला लागतील आपल्याला. मस्त की पिशवी रेडी आणले. तर चला मित्रांनो, परतीचा प्रवास घेतला आपण. 2च पालवण्या केल्यात. जास्त का आज आपल्याला चिंबोरी भेटलीच नाही. आपल्याला जेवणापुरती चिंबोरी भेटली. तर मित्रांनो, बरेच दिवस आपले ब्लॉग येत नव्हते. कारण माझी छोटी मुलगी आहे तिनू, तिच्या आल्या होत्या बाया म्हणजे देवी आल्या होत्या. त्याच्यामुळे आपण काय मटण चिकन काय मच्छी बनवत नव्हतो घरी. आणि आता तिच्या बाया गेल्या आणि आल्या आहेत आपल्या माईच्या आत्या. पण माईला लागते मच्छी. तर तिनेच ती बोलत होती, पप्पा जा एक दिवशी चिंबोरी पकडायला, मला चिंबोरी पाहिजे. तर अचानक आपण प्लॅन केला आज चिंबोऱ्यांना जायचा. तर सोबत घेतलं आज भाई दाला. बोलू चल सोबत. आणि बोलू तुझ्या पण आपण चॅनलवर बोलू चिंबोऱ्यांची व्हिडिओ टाकू. तर आलोत आम्ही आज खाडीत. आणि चिंबोरी भेटलीच आपल्या जेवणापुरती. 2 पालवण्या केल्या. आणि बघू शकता वातावरण पण पावसाचं केलं आहे. आणि ढग पण
आवाज देतात. तर बोलू चला आपण आता निघू घरच्या दिशेने. बघितलं तर मस्त आपल्या पगोल्यांचे घास होते जे पाय ते पण आपण सोडलेत. आणि बघू शकता चिंबोरी काय जास्त नाही भेटलीत मित्रांनो, तर माईच्या पुरती भेटलीत जेवणापुरती. हे आहे चिंबोरी आणि एक मोठा साईजचा हा भाईदाने मगाशी गॅरंटी दिली होती आणि तोच बघा तोच हा चिंबोरा आहे. तर बघू शकता मित्रांनो हा तो चिंबोरा. याच्यात माणूस आरामात 2 तरी भाकऱ्या आरामात खाईल असा चिंबोरा आहे हा. दोघं आरामशीर जेवू आम्ही याच्यात. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. चिंबोरी काय आपल्याला एवढी भेटली नाही. नेहमी आपण चिंबोरी एवढी पकडतो. कसं आहे रोज काय कोणाचा बड्डे नसतो. आज काय आपल्याला नाही भेटली तर काय आपण काय हार मानायची नाही. नेक्स्ट टाईम आलं तर आपण राडा घालूनच जाणार. तुम्हाला माहीत आहे मी विनयकडे जो बोलतो तो करतोच. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर भाई दाची जरा फीडबॅक घेऊया. भाईदा कसा वाटला खाडीमध्ये येऊन? जरासं दमल्यासारखा पण वाटते, कारण लांब लांब टाकल्या होत्या पगोल्या आणि अपयशांवर अपयश. जी पगोली काढायचो ती रिकामी, जी पगोली काढायचो ती रिकामी. तर 5-6 भेटल्यात चिंबोऱ्या, पण या चिंबोरीने ना मन खुश करून टाकला. पैसा वसूल केला. म्हणजे दिवस फुकट गेला बोलता येणार नाही. एवढी मोठी चिंबोरी म्हणजे भारीच झालं. आणि मी खेचलेल्या पगोलीतनं आली म्हणजे भाई एक नंबर काम, मग दिल खुश. तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टाटा आणि बाय बाय.